एका 77 वर्षीय महिलेला मानवाचं आणि श्वानाचं मलमूत्र प्यायला लावलं. महिलेच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिला फरफटत नेलं. हे सगळं अख्ख्या गावासमोर घडत असताना गावकरी मात्र चिडीचूप होते. ही घटना आहे अमरावतीच्या चिखलदरामधील रेहाटखेड्या या गावची. जादूटोणा आणि अंधश्रद्धेतनं हे अमानवीय कृत्य करण्यात आल्याचं आता म्हटलं जात आहे. 30 डिसेंबर रोजी घडलेल्या घटना असून या प्रकरणी आता 6 जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. चीड आणणाऱ्या या घटनेमुळे महाराष्ट्र आता खरंच पुरोगामी राहिला आहे का असा प्रश्न विचारला जातोय. अमरावतीमध्ये रेहाट्या खेगडा हे गाव आहे. या गावात अंधश्रद्धेमधून एका 77 वर्षीय वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आलेत. या महिलेला बांधून ठेवण्यात आलं. त्याचबरोबर चपलेचा हार घालून गावात तिची धिंड देखील काढण्यात आली. इतकं होत असताना या महिलेला मानवी आणि श्वानाचं मलमूत्र सुद्धा खाण्यास आणि पिण्यास सांगितल्याचा आरोप आता करण्यात येतोय. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, परंतु सौम्य कलम लावण्यात आल्याचा आरोप कुटुंबियाकडनं करण्यात येतोय. त्याचबरोबर अद्यापही आरोपींवर कुठलीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाहीये. तक्रार दाखल केल्यानंतरही आरोपींना पकडण्यात न आल्याने महिलेच्या परिवाराकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली आहे. पीडित महिलेने आपला मुलगा आणि सुनेसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेली घटना सांगितलेली आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार गावातील तिच्या 4 एकर जागेवर अंगणवाडी बांधण्याचा प्रयत्न होत असताना ही घटना घडली आहे. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलीस पाटील देखील या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप केलेला आहे. महिलेच्या मुलाने आणि सुनेने 6 जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अद्याप या प्रकरणात गंभीर कलम लावण्यात न आल्याचा आरोप या कुटुंबियाकडनं करण्यात येतोय. या सगळ्या प्रकरणावर महिलेची सून काय म्हणाली आहे आपण पाहूयात. तो मेरी सास अकेली थी घर में, तो अब उठी पिशाच या संडास को, तो उन लोगों ने उसे बांध के रखा, 3-4 बजे से बांध के रखा और सुबह 7-8 बजे गांव बुला लिया. फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए. वो लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया. फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मूत वगैरह पिलाकर उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया. फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया. सर, मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ. क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या? या सगळ्यावर अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आनंद म्हणाले, पीडित महिलेला आणि तिच्या परिवाराला भेटून तक्रारीची सत्यता तपासण्यात येईल. घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पुढील कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. गरज पडल्यास अधिक कलम देखील लावली जातील. या घटनेनंतर महिलेच्या परिवाराला सिनोरी गावामध्ये आश्रय घ्यावा लागलाय. तक्रार दाखल केल्यानंतरही आरोपींवर गंभीर कारवाई करण्यात आलेली नाहीये. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी महिलेच्या कुटुंबियांकडनं आता केली जाते. त्यामुळे ते या प्रकरणाची दखल घेत आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.